तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. पुरणपोळी करायची आहे, नैवेद्य करायचा आहे, पूजा पण करायची आहे आणि ही तयारी कोण करेल मग माझी? आणि नवीन वर्ष सुद्धा आहे, तर घरची लक्ष्मी तयार नाही होणार तर कसं चालेल? मग काय करायचं? मेकअप पण करायचा, हेअरस्टाईल पण करायची आणि साडी सुद्धा नेसायची आहे. किती वेळ लागेल? थांबा. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की अगदी कमी प्रॉडक्ट यूज करून तुम्ही घरच्या घरी आपला मेकअप कसा करू शकता, खास गुढीपाडव्याच्या दिवशी. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी आपण करूया हेअरस्टाईल. तर हा अशा प्रकारे एक सेक्शन घ्यायचा आहे आपल्याला. सिंपलच हेअरस्टाईल ठेवणार आहे मी, कारण मलाही माहिती आहे की किती घाई असते. हेअरस्टाईलला जर जास्त वेळ आपण दिला तर मग पुढची कामं होणार नाहीत आपली. त्यासाठी थोडासा इथे पफ पाडून घेणार आहोत आपण. हा व्यवस्थित होऊन जाईल. हे अशा प्रकारच्या पिना लावून घ्यायच्या आहेत इथे. तर अशा प्रकारे तुम्ही पुढच्या थोडासा किंचित मी उंच उंच नाही म्हणताना अगदी थोडासा मी पफ घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. मागची सगळी केस आहेत ती व्यवस्थित अशी विंचरून घ्यायची आहे. नंतर अशा पद्धतीने एक असे पोले बांधून घ्यायचे आहे. तर ही मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. तर ह्या इकडे हे असा हुक असतो, हा हुक असा ओपन करायचा आणि अशा पद्धतीने इथे लावून घ्यायची आहे. आपल्याला अशा प्रकारे एक सिंपल जो जुडा आपण बांधतो तसा जुडा बांधून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि जो वरचा जो भाग असतो तो अशी केस जी असतात ती अशी खाली सरकवून घ्यायची आहे. नंतर जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली होती हेअर ॲसेसरीज, ती पिनने अशी सिक्युअर करून घ्यायची आहे. आणि अशी सिंपल हेअरस्टाईल आपली तयार आहे. आता आपण मेकअपला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी नेहमी तुम्हाला सांगत असते की फेस वॉशने फेस चांगल्या पद्धतीने वॉश करून घ्यायचा आहे. नंतर आपण पुन्हा एकदा यूज करणार आहोत हे वेट वाईप्स. थोडासा ओलसर पॅड आहे हा, त्याच्याने पुन्हा एकदा आपण पुसून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, सण आहे, खूप सगळी घाई असते, आपल्याला अजिबात वेळ राहत नाही आणि त्यातल्या त्यात प्रायमर, कन्सिलर, फाउंडेशन हे सगळं मिक्स करायला लावायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. ठीक आहे, तर त्यासाठी मी आज यूज करणार आहे ही स्ट्रोक क्रीम. ही सोल्ट्रीची स्ट्रोक क्रीम आहे. याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे, प्रायमर पण आहे आणि हायलायटर सुद्धा आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जास्त काही प्रॉडक्ट यूज करायची गरज नाहीये. फक्त बेसिक प्रॉडक्ट्स आपण आज यूज करणार आहोत, स्ट्रोक क्रीम, फाउंडेशन आणि हे कन्सिलर. तर याच्या अगोदर मी थोडंसं मॉइश्चरायझर लावणार आहे. चिकाफिलचं लोशन आहे हे थोडंसं मी लावून घेणार आहे. आता मी यूज करणार आहे हे मेबलिनचं फाउंडेशन आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे मी ही सोल्टीची क्रीम. क्वांटिटी तुम्ही बघून घ्या, खूप कमी घेणार आहे मी फाउंडेशन. माझी ड्राय स्किन आहे आणि ड्राय स्किनसाठी हे मेबलिनचं जे ल्युमी फिनिश फाउंडेशन आहे ते खूप छान आहे. तुम्ही जर घरातल्या घरात असणार तर तुम्ही सनस्क्रीन लावू शकता किंवा नाही लावू शकत, इट्स ओनली अप टू यू. तर मी आता याच्यामध्ये काय करणार आहे, वेगळं काही सनस्क्रीन लावणार नाही, मी याच्यामध्ये सनस्क्रीन मिक्स करणार आहे थोडंसं. तुम्ही बघू शकता हे लॅक्मेचं सनस्क्रीन मी घेतलेलं आहे. ठीक आहे, स्ट्रोक क्रीम, फाउंडेशन आणि लॅक्मेचं सनस्क्रीन. ठीक आहे, मिक्स करायचं आणि पटकन लावून घ्यायचं, झाला मेकअप आपला. थोडंसं वॉर्मअप करायचं, जास्त क्वांटिटी घेतलेली आहे. गळ्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे, नाहीतर गळा वेगळा आणि चेहरा वेगळा दिसेल आपला. आणि लगेचच आपण काय करणार आहोत, हे थोडंसं कन्सिलर इथे अप्लाय करून घेणार आहोत की जेणेकरून जास्त आपला टाइम जाणार नाही. तर मी हे असं घेणार आहे ब्युटी ब्लेंडर आणि त्याच्यापैकी आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. अगोदर हे कन्सिलर ब्लेंड करायचं आहे.
आणि त्याच्यानंतर मग आपण जे उरलेलं फाउंडेशन वगैरे लावलेलं आहे ते ब्लेंड करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण छानपैकी एक बेस क्रिएट केलेला आहे. आता आपल्याला करायचं आहे याला सेट. मी यूज करणार आहे हे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर. अगोदर डोळ्यांच्या खाली जे आपण कन्सिलर लावलेलं होतं तो भाग अगोदर सेट करायचा आहे, म्हणजे तिथे अगोदर आपल्याला पावडर ऍप्लिकेशन करायचं आहे. एक्स्ट्रा जी पावडर आहे ती आपण डस्ट ऑफ करून घेणार आहोत. नेहमी सण वगैरे असतो त्यावेळेस आपल्याला खूप कामं असतात. ठीक आहे, कामं म्हणजे जास्त स्वयंपाकाचाच लोड असतो आपल्याकडे आणि आपण त्यामुळे काय करतो, स्वतःची तयारी करायला कंटाळा करत असतो. तर तुम्ही काय करू शकता अशा वेळेस, 1 किंवा 2 दिवस अगोदर कोणती साडी घालायची आहे, कोणती ज्वेलरी घालायची आहे, कसा मेकअप करायचा आहे, मेकअप ब्रशेस, तुमचं सगळं जे सामान आहे ते तुम्ही एका ठिकाणी काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऐन वेळ शोधाशोध करायला लागणार नाही आणि तुमचा तो टाइम वाचून जाईल. ठीक आहे, आता आपण आयब्रोज सेट करून घेणार आहोत. त्याला जसे डार्क आयब्रो सूट होत असेल तर तुम्ही तसे ठेवा किंवा अगदी नॅचरल आयब्रो ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. लावून घेणार आहोत काजळ. मी आज पूर्ण डोळ्यांना काजळ लावणार आहे. जनरली मी फक्त हाफच डोळ्यांना काजळ लावते, पण आज थोडंसं, आज सण पण आहे तर त्याच्यामुळे थोडंसं बोल्ड लुक तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पूर्ण ही जी डोळ्यांची वॉटरलाईन असते तिला मी काजळ लावणार आहे. तर आता मी थोडासा आय मेकअप करणार आहे. तर आता माझ्यासाठी आहे थोडीशी पोपटी आहे, थोडासा पिंक कलर आहे. तर मी त्याच्यामध्ये हा एक शेड यूज करणार आहे आणि थोडा मोरपंखी पण कलर आहे. तर हा एक कलर मी यूज करणार आहे आणि एक ट्रान्झिशन शेड म्हणून मी हा एक कलर यूज करणार आहे. थोडासा कोणता कलर आहे हा बघा बरं, हा कलर मी यूज करणार आहे. ट्रान्झिशन शेड मी पिक करणार आहे हा, आणि असं पूर्ण डोळ्यांना आपल्या जी पापणी असते ना, ही आयलिड त्याच्या वरच्या साईडला असं लावून घेणार आहे. मी तुम्हाला नेहमी सांगितलेला आहे, जो डार्क कलर आहे तो इथे कॉर्नरला अप्लाय करायचा आणि जो लाईट कलर आहे तो इथे सेंटरला अप्लाय करायचा. मग आता पिंक आणि मोरपंखी याच्यामध्ये डार्क कलर कोणता आहे, तर मोरपंखी कलर आहे. तर हा मी आता घेते आहे आणि थोडासा इथे असा अप्लाय करून घ्यायचा. हा पिंक कलर घेते आहे आणि थोडंसं सेंटरला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आता हे झालं ऍप्लिकेशन. आता याला थोडंसं ब्लेंड करायचं आहे. नंतर मी थोडंसं ब्राऊन शेड पिक करणार आहे आणि थोडंसं या साईडला अप्लाय करणार आहे. नंतर इथे थोडंसं गोल्डन कलरचा शिमर घेणार आहे मी आणि जस्ट इथे अप्लाय करणार आहे थोडंसं शिमरी लुक येण्यासाठी. अँड दॅट्स इट, आपला आय मेकअप डन. मी आयलायनर नाही लावणार आहे कारण की ऑलरेडी हे जे काजळ आहे ते ऑलरेडी खूप बोल्ड झालेलं आहे, तर मी आयलायनर नाही लावणार आहे. तर ब्लू हेव्हनचा मस्कारा मी आता लावणार आहे. आता आपण करणार आहोत कॉन्टोरिंग आणि थोडंसं ब्लश आणि हायलायटर ऍप्लिकेशन करणार आहोत. तर यासाठी मी यूज करते आहे हे स्विस ब्युटीचं ब्लश अँड हायलायटर पॅलेट. माझी डबल चिन आहे त्यामुळे मी इथे अप्लाय करणार आहे. कानाचा हा भाग ते अर्धा, हा पॉइंट इथून इथपर्यंत एक लाईन ड्रॉ करायची आहे अशा पद्धतीने बघा.
जेणेकरून तुमचा फेस लिफ्टेड दिसेल. अशा सगळ्या लाईन्स आपण अप्लाय केलेल्या आहेत, त्या आपल्याला आता ब्लेंड करून घ्यायच्या आहेत अशा हलक्या हाताने. अशा पद्धतीने हे खालच्या साईडने असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्रश थोडासा असा करायचा आहे आणि तर हे पिंक कलरचं ब्रश घ्यायचं आहे. इकडनं असं अप्लाय करत यायचं आहे. तुमचे जर गाल माझ्यासारखे असे गोलूमोलू असतील तर इथून सुरुवात करत यायची आणि इथे एंड अप करायचं. इथून इकडे नाही जायचं, कारण की इकडे जास्त प्रॉडक्ट होता 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 मग इथे कमी येतं आणि मग ते जरा छान वाटतं. इथून जर तुम्ही सुरुवात करणार तर ते जास्त असं बल्की दिसतं आणि नॅचरल नाही वाटत ते. तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं ब्लश ऍप्लिकेशन ट्राय करू शकता आणि हे थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं आहे नॅचरली थोडंसं. बघा, ठीक आहे. हा असा एक फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे असा आणि असं थोडंसं घ्यायचं आहे हायलायटर आणि जिथे आपले हाय पॉइंट्स आहेत तिथे लावायचं आहे. हे स्विस ब्युटीचं लिप लायनर आहे. याच्या अगोदर आपण आउटलाईन करून घेणार आहोत. मी इथे यूज करते आहे ही मेबेलिनची लिपस्टिक. शेड आहे रिच रुबी. लग्न समारंभांसाठी हा शेड खूप छान आहे. एकदम असा रिच थोडासा मरूनिश टाईप आहे, रेड मरून टाईप आहे हा. तर हा खूप सुंदर दिसतो. थोडासा असा बोल्ड शेड आहे हा. खूप सुंदर मॅच होतो या साडीवरती आणि या लुकवरती. जर तुमच्याकडे सेटिंग स्प्रे असेल तर तुम्ही यूज करू शकता किंवा सेटिंग स्प्रे अवॉइड जरी केला तरी चालेल, कारण की तुम्ही जनरली घरातच असणार आहात. त्यामुळे शक्यतो मी सेटिंग स्प्रे अवॉइड करते आहे. तुम्हाला जर यूज करायचा असेल तर तुम्ही या स्टेजला सेटिंग स्प्रे यूज करू शकता. हा आहे फायनल लुक, तुम्ही बघू शकता. अतिशय कमी प्रॉडक्ट यूज करून मी हा मेकअप लुक तयार केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. आणि हो, तुम्हाला मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.